चला पाहूया आपली राज्यघटना 2 शतकांच्या काळात कशी घडली. आपल्या राज्यघटनेची मुळं थेट स्वातंत्र्यपूर्व काळातल्या कायद्यांमध्ये आहेत. सगळी सुरुवात होते ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीपासून, एक कंपनी जी सरकार बनली. याच काळात ब्रिटिश संसदेने पहिल्यांदा कंपनीच्या सत्तेवर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट हा भारतात केंद्रीय प्रशासन आणण्याच्या दिशेने पहिला प्रयत्न होता. या कायद्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती. त्यानंतर आला 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, ज्याने कंपनीच्या कामांची विभागणी केली. महत्त्वाचं म्हणजे एक नवीन बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय आणि लष्करी कामांवर देखरेख ठेवणार होतं. पण मग 1857च्या बंडामुळे सगळं चित्रच पालटलं आणि कंपनीची राजवट संपली. आता सुरू झाला क्राऊन रूलचा काळ, म्हणजे थेट ब्रिटिश सरकारचं राज्य. या काळात हळूहळू भारतीयांना प्रशासनात प्रतिनिधित्व मिळू लागलं. 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला संपवून सगळी सत्ता ब्रिटिश क्राऊनकडे दिली. आता गव्हर्नर जनरल झाला व्हाईसरॉय, म्हणजे थेट ब्रिटिश राणीचा प्रतिनिधी. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणांनी मात्र एक वादग्रस्त गोष्ट आणली: स्वतंत्र मतदारसंघ. म्हणजे मुस्लिम उमेदवार फक्त मुस्लिम मतदारांकडूनच निवडले जाणार. इथे जातीवादाला कायदेशीर रूप मिळालं. आता आपण स्वातंत्र्याच्या अगदी जवळ शेवटच्या काही महत्त्वाच्या कायद्यांकडे वळूया. 1935चा भारत सरकार कायदा तर जणू भावी संघराज्याचा एक कच्चा आराखडाच होता. या कायद्यातील बरीचशी वैशिष्ट्य आपल्या आजच्या राज्यघटनेत जशीच्या तशी घेतली आहेत. आणि शेवटी 1947च्या स्वातंत्र्य कायद्याने भारताला एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित केलं. या कायद्याने ब्रिटिश राजवट संपवली, पण सोबतच देशाच्या फाळणीवरही शिक्कामोर्तब केलं. म्हणूनच या सगळ्या कायद्यांच्या प्रवासातूनच आजच्या भारताच्या प्रशासकीय रचनेचा पाया तयार झाला.